फुलवूया कवितांचा ताटवा या काव्य संध्येमध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. इथे सर्व कवी आलेले आहेत. काही क्षणातच आपलं कवी संमेलन सुरू करूया. मी सर्व श्रोत्यांना विनंती करते की श्रोतू वृंदात बसून घ्यावं. आपल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष काव्य रत्नाकर हेमंत पाटील सर स्थानापन्न झालेले आहेत. आपण आता कवी संमेलनाला सुरुवात करूया. एक मिनिट माफ करा मला यायला जरा उशीर झाला. आपण नमस्कार, मी कवी काव्य निरागस. मी एंट्री दिली होती या नावाने. मी कविता करतो. मी फॉर्म भरला होता आणि फोनही केला होता कन्फर्मेशनसाठी. हो का? हो. बघते हा सर. एक मिनिट. काय सर, सॉरी सर, आपलं नाव यादीतून बाद केलंय. माझं नाव बाद केलंय का? ॲक्च्युली काय झालं सर, ज्या कविता काव्य संमेलनासाठी आलेल्या होत्या ना, अगदी शेवटच्या क्षणी काव्य रत्नाकर यांनी त्या कवितांचा दर्जा बघून काही निवडक कवींना इथे बोलवलेलं आहे. आणि त्या प्रक्रियेत सर तुम्ही बाद झालेले आहात सर. एक मिनिट, हे चुकीचं आहे. कोण आहेत हे काव्य रत्नाकर? मी काव्य रत्नाकर हेमंत पाटील आहे. हो. हे काव्य रत्नाकर आहेत? हे म्हणजे जे ळला ड बोलतात ते? अरे याचं काय? सर हे बघा. नाही, मी ओळखतो यांना. अरे मी बी तुला ओळखतो. मला माहिती आहे हे का झालंय. मागच्या संमेलनात माझ्या कवितेला यांच्या कवितेपेक्षा जास्त टाळ्या आल्या होत्या, म्हणून यांनी ठरवून मला बाजूला केलेला आहे. नाही सर. नाही मी असं काही हेतुपुरस्सर काही करेल नाहीये. पाडगावकरांच्या कविता खानदेशी भाषेत सादर करतात हे. अरे काय गुत्ताड म्हणजे गुत्ताडान बे, तू यान माय सेमत राहतून बे, ही कविता यांची. मागच्या संमेलनात कुसुमाग्रजांची कविता स्वतःची म्हणून खपवली. काय? कुसुमाग्रजांची कविता? कुसुमाग्रज हे तुला माहिती आहे कोणते? नाही. बस नाही हा एकदम बिनबुडाचा आरोप आहे तुमचा, बरं का? काय? हा? नाही अहो, त्यांची कविता जी आहे ती पावसाळ्यावर होती, मै उन्हाळ्यावर आहे. काय मोठे सांगतायत. फक्त ऋतू बदललाय, गाभा तोच. कविता काय? बाप्पा ओळखला का सर मले? उन्हाळ्यात आला कुणी, अंगावती नव्हते कपडे, माय केसांची बांधली पोनी. ही कविता आहे हा? कुसुमाग्रजांनी काय ओळी लिहिल्यात? गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. यांनी काय लिहिलंय? बाप्पा सूर्य बाप्पा झोपड्यात आला गेला झोपडी पेटून. अरे ही काय कविता आहे? अरे कविता आहे ना, फरक आहे. त्यांची झोपडी पुरामध्ये वाहून गेली, आमची झोपडीतला कडबा आग लागून गेली. 48 डिग्री राहतं ऊन, शिलगून गेला कपडा. काय त्याच्यात एवढं? हे काहीही बोलतायत. यांच्या कविता थुकरट असतात. हे काव्य रत्नाकर कसे काय असू शकतात? मॅडम त्यांना सांगा घरी जा म्हणा. म्हणजे? नाही सर. आता एंट्रीच संपलाय म्हणा, तुम्ही घरी जा. सर काव्य संमेलन सुरू करूया. तुम्ही प्लीज घरी जा. एक मिनिट, मी एक प्रेक्षकांना तुम्ही मला सांगा, श्रोत्यांना तुम्ही मला सांगा, मी घरी जाणं किती अपेक्षित आहे तुम्हाला? नाही की नाही? बसलं मी पाहिजे. एक Actually बसलं पाहिजे. सर्वश्रुत कवी आहे, मी इथे बसायला हवं की नाही? करेक्ट आहे. ठीक आहे सर, नका घरी जाऊ. काव्य संमेलन प्लीज सुरू करूया. मॅडम सुरू करा. प्रेक्षकात बसा प्लीज. सुरू करा मी बसतो प्रेक्षकांमध्ये. या मॅडम सुरू करा. नाही इथे नाही, तिथे बसतो. नाही तिथेच सांगतोय मी, जस्ट इकडे आलो. एक नंबर माणूस. आपण कवी संमेलनाला सुरुवात करूया. तर मंडळी चला. चला प्रेक्षक आहो. अरे बसायचंय. चला म्हणजे मॅडम तुम्ही ठरवून असे शब्द नका वापरू. चला म्हणून? नाही तुम्हाला नाही. आता जायचं. चला बस मॅडम प्लीज बसून घ्या. बस. सगळ्यांनी बसून घ्या. रस- चला म्हणजे सुरुवात करूया. तर आपले आता पहिले कवी आपले कविता सादर करायला येणार आहेत. वा. अंबरनाथहून विपुल काळे. तुम्ही अरे जोरदार टाळ्या. वा
वाचा वा बस या सर. वा थोर कवयित्री ज्यांच्या कमीत कमी वेळात 3 आवृत्त्या विकल्या गेल्या त्यांना वंदन करून मी माझं पहिलं काव्यपुष्प सादर करतो. वा वा वा. पहा पहा कोण आलं. सगळ्यांनी बसा. नाही बसा तुम्ही बसा चूक झाली. बसा सर बसा. बसा अरे अरे मॅडम, तुम्ही बसा तिकडं. सांभाळा जरा. सांभाळा स्वतःला हा. हा बसा गॅप जरा जास्त घ्या तुम्ही हा. पहा कोण आलं. माझ्या कवितेचं नाव आहे सुंदर नाव आहे. पाणवठ्यावर आल्या 2 गाई. वा. वा 2 गाई पाणवठ्यावर बरं का पाटील सर. पाणवठ्यावर आल्या 2 गाई. वा पाणवठ्यावर आल्या 2 गाई. अम्मा! वा वा. बघा त्यानंतर हा आल्या 3 गाई. वा 2 3 क्या बात. पाणवठ्यावर आल्या 2 गाई. त्यानंतर पाणवठ्यावर आल्या अम्मा 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 3 गाई. वा काय जागा भरली आहे ना. वा सुंदरच आहे. पाणवठ्यावर पाटील सर. हा चालू दे वा बघा पाणवठ्यावर आल्या 4 गाई. अम्मा 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 वा काय म्हणजे कसं सादर केलं बघा. हम्मा हम्मा. पाणवठ्यावर आल्या 5 गाई. पाणवठ्यावर आल्या 6 गाई. गाईच गाई पाणवठ्यावर गाईच गाई. वा वा वा. लयच भारी बघा. आणि यांच्या कवितेचं यमक गायींच्या पुढे जात नाही. पाणवठा शेणानं सर्वा ग बाई. हे काय चाललंय? हे मध्ये बोलले ना शांत जरा. मी झोन आउट होतो. नाही. मला मी कसं सादर करणार? नाही तुम्ही झोन आउट नका होऊ. हा तुमच्या किती गाई बाकी आहे किती ओळी बाकी आहे हा पटकन गोठा साफ करा तुम्ही. सर शांतता राखा प्लीज. सर, त्यांना हा मी सांगितलंय तुम्ही चालल्या झोन मध्ये या तुम्ही आता. आकाशात आला पाखरांचा थवा. वा. पोपटांचा थवा. वा. कबू तरांचा थवा. वा काय जागा भरली आहे. काळे साहेब शपथ सांगतो सर. कबूतरांचा म्हणजे कबुतराचे जे काही 2 तुकडे केले तुम्ही पराभा. लयच भारी बघा. असा लयच विग्रह मी भारी. पाहिलाच नव्हता. काय ताकद आहे कबूतर. वा तर हा हे बा काय छानच आहे कविता. तुम्ही वाचा पुढे ऐका. हा पुढे वाचा. हा मग आला हा बरं का पाटील सर. हा येऊ द्या. वेगळाच विचार आहे वेगळाच आहे. हो वा मग आला हा माणसांचा मेळा. वा म्हणजे गोठा मग आला माणसांचा मेळा. वा. मेळा आला मोर्चा आला सभा झाली. वाव. मेळा आला मोर्चा आला सभा झाली. कवीच्या जखमांवर रडलं नाही कुणी. कारण महागाईनं आणलंय ना आमच्या डोळ्यात पाणी. क्या बात आहे सर. अरे बाबा 2 वर्षांनी आलोय मी. आता तरी मला बोलू दे. सॉरी. अहो सर यांचं काय हो मी उत्स्फूर्तपणे आलो. मी बोलतो. अरे 1 मिनिट तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं बोलू नका. आता बोलू नका ना. माझ्याकडून उत्स्फूर्तपणे आलं. अरे नका ना करू. तुमची त्याच्या ताजमहालाला तुमच्या विटा नका लावू ना. तुम्ही संडास बांधच्या तेव्हा लावा ते इटा. याला काय अर्थ आहे. चालू. कवीची प्रतिभा मारून टाकू नका प्लीज. विनंती आहे माझी. सर हेच म्हणणं आहे माझंही. कवीची प्रतिभा मारू नका प्लीज. काळे तुम्ही पुढचं वाचा. मी घेतो. तुम्ही बस मी घेतो. त्रास होईल. नाही शांत राहा. तुम्ही बस काही नका छान. हा, पुढे घेतो. घ्या पुढे घ्या. कवीच्या हृदयाचा घेता नाही ठाव. वा हा. लेखक काय सांगू पाहतोय बघा. कवी काय सांगू पाहतोय. वा. कवीच्या हृदयाचा घेता नाही ठाव. कारण धस्स होतं काळजात ऐकून पेट्रोलचे भाव. अरे काय लावलंय. अरे काय लावलंय हे. अरे असं नका करू. अरे ऐका हे. अरे काय लावलंय हे अत्यंत चुकीचं चाललंय. ऐका मी काय म्हणतो. सर विषयच संपलाय सर. काय? अहो माझ्या कवितेला ओळी जोडून भाव खाऊन जातोय तो. नाही बघा मी म्हणत होतो शेतीविषयी. हे पेट्रोल विषयी बोलतो काही संबंधच नाही ना सर. हो. माझा झोन सगळा गेलाय सर. नाही मी सादर तुम्ही वाचा. तुम्ही तुमची कविता वाचा.
सर संपली कविता. संपली. हा छान आहे, हे असं पाहिजे. म्हणजे कविता खूप छान, खूप छान. केव्हा म्हणजे कविता केव्हा आली केव्हा गेली कळलंच नाही पाहिजे. नाहीतर काय होतं, काव्य राहून जातं, कवी निघून जातात. छान आहे, छान आहे. सर तुम्ही बसा. मॅडम पुढच्या आपल्या मॅडमची कविता घ्या पुढे. हा, मॅडम, या. हा मॅडम. आता रसिका मॅडम येतील आणि आपली कविता सादर करतील. नमस्कार. वा. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने इथं माझी कविता ऐकून घ्या अशी तुम्हाला विनंती करते. तर मी आणि काव्य रत्नकार हेमंत पाटील सर एकदा तळ्याकाठी बसलो होतो. तिकडं गार वारा सुटला होता, तळ्यात प्रतिबिंब पडिले होते. म्हणून यांचे सिलेक्शन झाले होते. सॉरी एक मिनिट श्रोत्यांना विनंती. मॅडम तुम्ही नका ना. मी वाचिते पुढे वाचिते. तुम्ही फक्त वाचा. हा, तुम्ही बाकी काय करू. तर मी तुम्हाला एक जापनीज काव्य प्रकार हायकू ऐकवणार आहे. हा. हायकू मध्ये असतात 3 ओळी आणि या 3 ओळींमध्ये कवीला त्याच्या भावना वेदना सगळ्या व्यक्त करायच्या असतात. बरोबर. खूप कठीण काव्य प्रकार आहे, पण छोटा काव्य प्रकार आहे. मी सादर करते माझी एक हायकू. वा. तर ऐका. मी तुझ्यासाठी जगीत राहीन, मी तुझ्यासाठी जगीत राहीन, मी तुझ्यासाठी गात राहीन, मरणानंतर तुझ्यासाठी मी कायम उरीत राहीन. होऊन तारा शुक्राचा अमावस्येलाही चमकत राहीन, मी तुझ्साठी जगत राहीन. क्या बात आहे सर, क्या बात आहे. काय लाईन आहे अरे. सर, कमाल सर, कमाल. क्या बात आहे, काय सुरू आहे? हे मध्ये का बोलले? हे मध्ये का बोलले? तेच माझं म्हणणं आहे. अशी हायकू होती नाही का? 3 ओळींची हायकू होती. हो. यांनी 2 ओळी घुसळल्या, यांनी 2 ओळी घुसळल्या, त्याचं 5 ओळा करून टाकला बघा. नाही 2 मिनिटं. अहो ऐका याच्यासाठी श्रोते हो. ऐक. अरे हे काय आहे? म्हणजे त्यांनी अशी हायकू हा जरा वेगळा काव्य प्रकार घेतला होता ना जापनीज. त्याला दाद द्यायला पाहिजे होती ना तुम्ही. दाद. माझा आक्षेप आहे. काय आक्षेप आहे? सांगतो. आम्ही रसकी मंडळी ठरवणार की कोणास कुठे दाद द्यायची. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? बरोबर आहे, बरोबर आहे. बघा हे हा बघा. मॅडम सांगा तुम्ही. हे चुकीचं हा. आहे. पाटील सर तुम्ही याच्यासाठी बोलवले का? नाही. हे खूप चुकीचं केलंय. मी तुमचं फोन उचलणार नाही. अरे. जावा तिकडं. अरे ना तुम्ही नका टेन्शन घेऊ ना, मी आहे ना. मॅडम काय आहे? सर हा. तुम्ही डायरेक्ट तुमची कविता घ्या. असं करू का मॅडम? बसा तुम्ही. हा सर बसा. फोन उचलते का बघा आता. हो मी माझी कविता घेतो. नमस्कार मंडळी हो, मी आता माझी कविता घेतोय. हा. अबे आभाया, अबे आभाया मले दे दान पाण्याचं. पाण्याची कमतरता आहे बघा. अबे आभाया मले दे दान पाण्याचं, जीवाचं करून गा रान, मोती पेरले मातीत. हा? निस्ते मोती नाही गाड्या, संगे आशा बी भरली. निस्ते मोती नाही गाड्या, संगे आशा बी भरली. काळ्या रातीची गमया मी पहाट पेरली, काळ्या रातीची गमया मी पहाट पेरली. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर, काय सुचतं तुम्हाला सर? सर हे कमाल आहे सर, हे तुमचं कमाल आहे. आता तोडलं तुम्ही. अरे सर, अरे मी कविता म्हणतो ना, इकडे आहे ना, हे महत्वाचं आहे ना. हा तुम्ही करा. हा? ऐकतो, बोलत आहे. बरं, मी दुसरी कविता सादर करतो. हा, बोला. दुसरी कविता आहे माझी. मातीत पडता थेंब. ही हा. ही कविता तुम्ही मला देऊन राहणार होते ना? नाही. ही कविता मला देणार होते, हे तुम्ही फसवताय. नाही, हे मी काय तुमचं खोटं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही फसवणार. तुम्ही का बस 2 कविता पडले, ही कविता मी वाचणार होते, तुम्ही का म्हणून वाचली? ऐक ना, मला रस्सू. बोलायचंच नाही. रस्सू, ऐक ना. सोडा. हे पाय, इकडं रस्सू. खड्ड्यात गेलं. रस्सू, ऐक ना. तुमचा अरे. फोन उचलली का बघा? नाही, ऐक ना. उचलायचंच नाही मला. अरे हे खड्ड्यात महत्वाचं गेलं नाही तर इथे. ऐका ना, ऐक तू म्हणजे. बसा. काय बसा. थांबा ना 2 मिनिटं थांबा ना. बरं सॉरी. आवाज करू नका प्लीज. सॉरी. सर ऐका ना सर, तुमची एखादी कविता परफॉर्म करा ना. तुम्ही लिहिलेली. सर, प्लीज सर. बघा आवडली तर. माझ्या मनाची वही, वा. माझ्या मनाची वही आधी होती रिकामी, आता पूर्ण भरलेली. माझ्या मनाची वही तुझ्या आठवणींनी आसवांनी भिजलेली. माझी मनाची वही प्रत्येक पानावर लिहिलंय प्रेमाचं गाणं. प्रत्येक
प्रत्येक पानावर लिहिलंय प्रेमाचं गाणं. शेवटची रेघ मागे मिठीचं गदानं माझ्या प्रेमाची. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. त्या आतून आलेली कविता आहे. कमाल सर, कमाल. सर ही कविता तुम्ही कुठे प्रकाशित केली आहे? कुठल्या प्रकाशकाला दिली आहे? नाही नाही मी काय सर काय सर सर मी आणखीन चांगली कविता सर मी आणखीन चांगली कविता सर त्यांच्या हाती मला बोलायचंच नाही. नमस्कार तुम्ही नमस्कार कशाला मी एक प्रकाशक आहे. घ्या 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 प्रकाशन माझं आहे. मी आत्ता ह्या क्षणाला ह्यांच्या ज्या काही सगळ्या कविता असतील त्या सगळ्या कविता माझ्या प्रकाशन संस्थेतर्फे मी प्रकाशित करणार आहे. आणि त्यासाठी मी 75,000 रुपये त्यांना जाहीर करतोय. अरे याला काय अर्थ आहे? तुम्ही सर प्रकाशक तुम्ही माझी हायकूची कविता छापता काय?